निश्चितपणे या ठिकाणी आपण बघितलं की पोलिसांनी आपली भूमिका जाहीर केलेली आहे। पोलीस मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आले होते। मॉब इकडच्या बाजूला आपण बघतोय घोषणाबाजी देत चाललेला आहे। त्यानंतर भूमिका घेतलेली आहे आणि मॉब बऱ्यापैकी आता पोलीस स्टेशनच्या समोर चाललेलं आहे। मात्र आपली दुकान जे आहे या ठिकाणचे दुकान पूर्णपणे बंद करण्यात आले होते। आता मात्र हा मॉब गेल्यानंतर दुकान सुरू होण्याची शक्यता आपण बघतो। पोलिसांचा एक फोर्स जो आहे आंदोलन तर आपण पाहिलं की महंत रामगिरी महाराज यांनी केलेल्या वक्तव्यावरनं संभाजीनगरमध्ये तणावाची परिस्थिती निर्माण झालेली होती। रामगिरी महाराज यांनी वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे पोलीस स्टेशनच्या बाहेर मोठी गर्दी झालेली आहे। आपण हा नागरिकांचा संताप बघतोय। सिटी चौक पोलीस स्थानकाच्या बाहेर आंदोलन सुरू आहे। रामगिरी महाराजांना त्वरित अटक करण्यात यावी, त्यांच्यावरती गुन्हा दाखल करावा अशी मागणी घेऊन हा जमाव सिटी चौक पोलीस ठाण्याच्या बाहेर दाखल झालेला आहे। यावेळेला पोलिसांनी आंदोलकांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केलाय, त्यामुळे आता परिस्थिती नियंत्रणात आहे। संभाजीनगरमध्ये रामगिरी महाराजांच्या वक्तव्यावरून तणाव निर्माण झालाय। काही वेळापूर्वीच संभाजीनगरचे खासदार आणि एमआयएम पार्टीचे नेते इम्तियाज जलील यांनी सुद्धा न्यूज 18 लोकमतशी संवाद साधला होता। नागरिकांना त्यांनी सुद्धा शांततेचं आवाहन केलेलं आहे। मात्र सरकारवरती त्यांनी ताशेरे ओढल्यात। जाणीवपूर्वक असे प्रयत्न केले जात असल्याचा आरोप इम्तियाज जलील यांनी केलेला आहे। ही दृश्य आपण पाहतो आहोत। संभाजीनगरमधली सिटी चौक पोलीस ठाण्याच्या बाहेर जमाव आक्रमक झालेला आहे। नमाज संपल्यानंतर हा सगळा जमाव सिटी चौक पोलीस ठाण्याच्या बाहेर गेला। रामगिरी महाराजांनी केलेल्या वक्तव्याबद्दल त्यांना त्वरित अटक करून त्यांच्यावरती गुन्हा दाखल करण्याची मागणी या जमावाकडून केली जाते आहे। पोलिसांनी या आंदोलकांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केलेला आहे। काहीशी परिस्थिती तणावाची जरी असली तरीही ती निवळलेली आहे। पोलीस आंदोलकांची समजूत घालतायत, त्यांना काहीसं यश सुद्धा मिळतं आहे। मात्र हा तणाव अद्यापही पूर्णपणे निवळलेला नाहीये। मुस्लिम समाजाच्या वतीनं निदर्शनं करण्यात येत आहेत। मोहम्मद पैगंबरांच्या विरोधात केलेल्या वक्तव्यानं हा समाज संतापलेला आहे असा त्यांचा दावा आहे। रामगिरी महाराजांनी वक्तव्य केलेली होती, त्यामुळे त्यांच्यावरती गुन्हा दाखल करून त्यांना अटक करावी अशी मागणी केली जाते आहे। नमाज संपल्यानंतरची गर्दी ही सिटी चौक पोलीस ठाण्याच्या बाहेर जमलेली होती। पोलिसांनी त्यांना थांबवण्याचा थोपवण्याचा प्रयत्न केलेला आहे। परिस्थिती सध्या तरी नियंत्रणात दिसते आहे, मात्र अद्यापही गर्दी ही तशीच आहे। दोन दृश्य आपण पाहतो। एका दृश्यात रामगिरी महाराज आणि संभाजीनगरच्या सिटी चौक पोलीस ठाण्याच्या आवारात जमलेली ही गर्दी। रामगिरी महाराजांनी केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ हा समाज एकवटलेला आहे। त्यांच्यावरती गुन्हा दाखल करण्याची मागणी केली जाते आहे। परिस्थिती जरी नियंत्रणात असली तरीही पोलीस ठाण्याच्या बाहेर गर्दी तशीच आहे। थोड्या वेळापूर्वीच इम्तियाज जलील जे छत्रपती संभाजीनगरचे खासदार आहेत त्यांच्याशी आपण त्यांच्याशी संवाद साधला होता। त्यांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली पुन्हा एकदा ऐकूया। हे जे आपल्याला स्वतःला महंत मानणारा जे माणूस आहे, ज्या प्रकारे त्यांनी जे प्रक्षोभक हे वक्तव्य केलेले आहे, मुस्लिम समाज आपल्याला माहित आहे की आम्ही आमच्या प्रॉफेट मोहम्मद
विरोधात काहीही कोणीही बोललं तर ते सहन करणार नाही. आणि आम्हाला असं वाटतंय की त्याचं स्टेटमेंट ऐकून की हे सगळं स्क्रिप्टेड वाटतं आम्हाला, की निवडणुकीच्या अगोदर कुठेतरी पोलरायझेशन करून दंगा घडवण्याचा एक प्रयत्न आहे. म्हणून या माणसांनी ज्या प्रकारे मुस्लिम धर्माच्या विरोधात जे बोललेले आहे, प्रॉफेट मोहम्मदच्या विरोधात बोललेले आहे, स्वाभाविक आहे की सगळ्यांमध्ये रोष आहे. आणि फक्त असं नाही आहे की एका जिल्ह्यापुरता ते मर्यादित आहे. पूर्ण महाराष्ट्रामध्ये आता आपल्याला त्याचा पडसाद आपल्याला बघायला मिळत आहे. मी का हे खूप खात्रीने बोलत आहे की हे सगळं स्क्रिप्टेड असं वाटतं, कारण हिंदू सकल समाजचे सगळे मोर्चे जे आज नाशिकमध्ये काढण्यात आले, नंदुरबारमध्ये काढण्यात आले, अमरावतीमध्ये काढण्यात आलेले आहे, ते ऐन फ्रायडेच्या नमाजच्या वेळी हे परमिशन कशा देण्यात आले होते, कोणी दिलेले आहे, याच्यातून स्पष्ट होतं की कोणत्याही परिस्थितीमध्ये आपल्याला राज्यामध्ये दंगल घडवायची आहे. मग मी मुस्लिम समाजाच्या युवकांना आत्ता त्यांना बोलून हे सांगितलेले आहे की आपल्याला या षडयंत्राच्या हे कटपुतली व्हायचं नाही आहे, की आपल्याला हे खूप समजण्याची गरज आहे. आपण पाहिलं की इम्तियाज जलील यांनी ही प्रतिक्रिया दिलेली होती. जाणीवपूर्वक दंगली घडवण्याचा आरोप षडयंत्र त्यांनी केलेला आहे, मात्र त्यांनीही लोकांना शांततेचं आवाहन केलेलं आहे. लोकांनीही त्यांच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद दिलाय. पोलिसांनी सुद्धा या लोकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केलाय. न्यूज 18 लोकमतच्या वतीनंही आम्ही सुद्धा संभाजीनगरमधल्या जनतेला, राज्यभरातल्या जनतेला शांत राहण्याचं आवाहन करतो आहोत, कारण की जोपर्यंत ही शांतता आहे तोपर्यंतच आपल्या सगळ्यांचं हित आहे. थेट जाऊयात, आपले प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम आता आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. सिद्धार्थ, आपण पाहतो आहोत की एका महाराजांच्या वक्तव्यामुळे वाद निर्माण झालेला आहे. पोलिसांनी आंदोलकांची समजूत काढली आहे. इम्तियाज जलील यांनी सुद्धा शांत राहण्याचं आवाहन केलंय. आता नेमकी तिथली परिस्थिती काय आहे? सिद्धार्थ गोदाम यांच्याशी आपण संवाद साधण्याचा प्रयत्न करतोय. या ठिकाणी उसको लेके जाओ आगे थोड़ा गाड़ी ज्या मार्गाने या ठिकाणी जे आहे दुकानं बंद करत आपण बघतो समोर पूर्ण गोंधळ सुरू आहे. दुकानं बंद देखिए जो सामने अल्लाह के रसूल उसको लेकर जो है तो कुछ लोगों ने गड़बड़ करे और हम इसका कतई फेवर नहीं करते. हाँ, अलबत्ता सरकार से डिमांड करते हैं कि ऐसे लोगों के खिलाफ सख्त कार्रवाई होनी चाहिए जो किसी भी धर्मगुरु के ताल्लुक से आपत्ति से बात करते हैं. तो अभी शांति का कैसे? बिल्कुल शांति रहेगी, पूरे शहर में शांती रहेगी. निश्चितपणे बघितलं आपण यमानचे पदाधिकारी आहेत. मागून समोर एक मॉब जो आहे पूर्ण दुकानं बंद केलेलं आहे आणि पाठीमागे बघतो आपण त्यांच्या पाठीमाग जातो आहे. तर आपण पाहतो की ही दोन दृश्य आपण पाहतो संभाजीनगरमधली. एकीकडे पोलिसांचा रूट मार्च सुरू आहे, नागरिकांना शांत राहण्याचं आवाहन केलं जात आहे, आणि दुसरीकडे MIMचे कार्यकर्ते सुद्धा सक्रिय झालेले आहेत. शहरामध्ये तणावाची परिस्थिती जरी असली तरीही ती परिस्थिती नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न MIM कडनं, तिथल्या लोकप्रतिनिधींकडनं आणि पोलिसांकडनं केला जातोय. इम्तियाज जलील यांनी जरी गंभीर आरोप केले असले तरीही त्यांनी नागरिकांना शांततेचं आवाहन केलेलं आहे. नाशिकमध्ये सुद्धा काही वेळापूर्वी तणाव निर्माण झालेला होता. ही दोन दृश्य आपल्याला दिसतायत संभाजीनगर आणि नाशिकमधली. आणि आता MIMचे पदाधिकारी सुद्धा नागरिकांना शांत करण्यासाठी पुढे सरसावत आहेत, कारण की परिस्थिती नियंत्रणात जरी असली तरीही ती केव्हाही चिघळू शकते, कारण की मॉब सायकोलॉजी यांना भडकवणारा कोणीतरी पाहिजे असतं. मात्र म्हणूनच आता MIMची लोक रस्त्यावरती उतरल्यात. ते नागरिकांना शांत राहण्याचं आवाहन करतायत आणि यालाच आता संभाजीनगरमधल्या नागरिकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळताना दिसतोय. पोलिसांनी सुद्धा त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केलाय. महाराजांवरती गुन्हा दाखल करण्याची मागणी केली जाते. इम्तियाज जलील यांनी सुद्धा हीच मागणी लावून धरलेली आहे. मात्र याबरोबरच
ज्यांचा दंगली घडवण्याचा डाव आहे तो डाव यशस्वी होऊन द्यायचा नाहीये, म्हणून त्यांनी नागरिकांना शांत राहण्याचं आवाहन केलंय। आणि काही वेळापूर्वीच आपले प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम यांनी सुद्धा MIMच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला होता, तेव्हा त्यांनी सुद्धा तेच सांगितलेलं आहे की आता आम्ही लोकांना शांत करण्यासाठी पुढे जातोय, शांततेचं आवाहन करतोय। ही दोन दृश्य आपण पाहतो आहोत। संभाजीनगरमध्ये तणाव आहे, नाशिकमध्ये तणाव आहे। धर्म के धर्मगुरु के मुतालिक किसी भी बड़ी पर्सनैलिटी के ताल्लुक से अगर कोई आपत्तिजनक बात होगी तो वहाँ जज्बात भड़कना फितरी बात है, साइकोलॉजिकल बात है। लेकिन प्रॉब्लम यह है कि शासन ने, सरकारों ने ऐसे सब कवानीन बनाना चाहिए जिससे किसी भी धर्म के व्यक्ति के खिलाफ कोई आपत्तिजनक बात नहीं होती। आज औरंगाबाद में जो हुआ, आज मजलिस इत्तेहादुल मुस्लिमीन के तमाम पदाधिकारियों ने, खासा इंचार्ज ने पुलिस प्रशासन से वक्त पर बात करके तमाम चीज़ों को कंट्रोल में किया। आप देख रहे हैं कि सब पब्लिक चीज़ें उतर हो चुकी है। हाँ, अपने इमोशन जताने के वास्ते चूँकि जब पुलिस स्टेशन के बाद लोग आए थे वहाँ हमने अपना निवेदन दिया, पुलिस ने उसको एक्सेप्ट किया और अब हमें उम्मीद है कि पुलिस सख्त कार्रवाई करेगी। कानून अपना काम करेगा, लेकिन सिटी में अमन बनना ही बहुत जरूरी है। उसके लिए क्या सिटी में अमन बनेगा और सिटी में अमन बनाना हमारी प्रायोरिटी है। आपला सर्व बंदोबस्त अलर्ट आहे, सर्व पोलीस पेट्रोलिंग वगैरे ठेवलेली आहे आणि सर्वांना सतर्क राहण्याबाबत अगोदर ऑलरेडी आम्ही ब्रीफ केलेला आहे। परत आम्ही आपल्या माध्यमातून तेच सर्वांना सूचित करतो की अशा प्रकारे कुणीही जमाव जमवू नये आणि रॅली टाईप किंवा फिरू नये, सर्वांनी शांतता राखावी। आता आपण जात आहोत थेट नाशिकमध्ये। नाशिकच्या भद्रकाली परिसरात सुद्धा तणावाची परिस्थिती निर्माण झाली। मुळातच बांगलादेशामध्ये आता जी राजकीय स्थिती निर्माण झाली त्यामुळे हिंदूंवरती तिथे अत्याचार सुरू आहेत आणि याच अत्याचाराच्या विरोधात नाशिकमध्ये सकल हिंदू समाजाकडनं नाशिक बंदची हाक देण्यात आलेली होती। सकल हिंदू समाजाकडनं बांगलादेशात हिंदूंवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ मोर्चा सुद्धा काढण्यात आला होता। या आव्हानाला अनेक व्यापाऱ्यांनी आणि दुकानदारांनी सकारात्मक प्रतिसाद देत दुकानं बंद ठेवली होती, मात्र भद्रकाली परिसरातली काही दुकानं सुरू होती। यावेळेला हा मोर्चा जेव्हा पोहोचला त्यावेळेला सकल हिंदू समाजाच्या प्रतिनिधींनी ही दुकानं बंद करण्याचं आवाहन केलेलं होतं, मात्र दुकानदारांनी त्याचा विरोध केला, त्यामुळे इथे सुद्धा वाद निर्माण झाला। त्यामुळे भद्रकाली परिसरात आता दोन गटात वाद निर्माण झालाय। या परिसरातही तणावाची परिस्थिती कायम आहे। पोलिसांनी हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न केलेले आहेत। जमावाला पांगवण्यात पोलिसांना यश मिळालेलं आहे। पोलीस रस्त्यावरती उतरलेले आहेत। थेट जात आहोत आपण नाशिकमध्ये। आपले प्रतिनिधी हरीश डिमोटे आहेत आणि त्यांच्यासोबत मंत्री गिरीश महाजन सुद्धा आहेत। हरीश, नेमकी काय परिस्थिती आणि कशा पद्धतीचं आव्हान आता लोकप्रतिनिधी आणि पोलीस प्रशासनाकडून केलं जात आहे? आपण जर बघितलं तर आज हिंदुत्ववादी संघटना